शैलेंद्र देवळानकर हे आपल्याशी या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आहेत। अमित सर, तुम्ही काही प्रश्न असतील यावरती तर विचारा। निश्चितच डॉक्टर शैलेंद्र देवळणकर आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आता आपल्यासोबत आहेत आणि शैलेंद्र सरांकडून याविषयी ऐकणं हे खरोखर एक वेगळं असणार आहे, कारण त्यांचा या विषयातला अभ्यास अतिशय चांगला आहे आणि त्यांनी वेळोवेळी झी 24 तासवर ही भूमिका सुद्धा मांडलेली आहे। प्रेक्षक त्यांना चांगलेच ओळखतात। सर, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये। आणि तुम्हाला पहिला प्रश्न आजची ही जी घडामोड घडली त्याच दृष्टीने विचारावासा वाटतो की भारताने कठोर शब्दामध्ये चीनला एस जयशंकर यांनी त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना सुनावलेलं आहे। भारताने काय संदेश दिलाय यातून असं वाटतं? मला असं वाटतं की आपण आपली जी भूमिका आहे ती अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे। जयशंकरन यांचा जो मेसेज आहे त्याच्यातला प्रत्येक शब्द हा अत्यंत कॅल्क्युलेटेड आहे आणि तो का आहे महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे। गलवान व्हॅली जी आहे, या गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीन ह्या सीमारेषेवरती अनेकदा, कारण त्याच्यामध्ये ही सीमारेषा डिमार्केटेड नाहीये, ती अधोरेखित केलेली नाहीये। विशेष करून लडाख मधली जी आहे ती अधोरेखित नाहीये आणि म्हणूनच त्याला ऍक्च्युअल कंट्रोल असं म्हटलं जातं। आता या सीमारेषेवरती अनेकदा मतभेद आहेत आणि त्याला डिफरन्स इन परसेप्शन्स असं आपण म्हणतो। परंतु आतापर्यंत गलवानच्या बाबतीमध्ये हे जे डिफरन्सेस इन परसेप्शन आहे, म्हणजे दृष्टिकोनातले जे मतभेद आहेत, हे दृष्टिकोनातले मतभेद गलवानमध्ये फारसे नव्हते आणि गलवान हा पूर्णपणे भारताच्याच ताब्यात होता आणि तिथं आतापर्यंत भारताचीच गस्त होती आणि अचानकपणे चीनने त्याच्यावरती आपला दावा सांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे चीनचा हा जो दावा आहे, कारण 1962 मध्ये सुद्धा गलवान हा क्रायसिस मध्येच नव्हता, त्याच्यानंतरही गलवानवरती कधीही अशा प्रकारचा दावा हा चीनने सांगितलेला नव्हता। त्यामुळे अचानक चीनकडनं अशा स्वरूपाची मागणी केली जाणं हा पूर्णपणे अवास्तव अशा स्वरूपाचा आहे। त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आपण चीनला कम्युनिकेट केलेला आहे। दुसरी जी महत्वाची बाब आहे ती याच्यामध्ये सांगितली गेली की जो आपल्याकडे 15 तारखेचा जो अटॅक झालेला आहे, जो अँब्यूश ज्याला आपल्याला म्हणता येईल, हा पूर्णपणे प्री मेडिटेटेड आहे। हा जो शब्द वापरला गेला हा प्री प्लॅन्ड आणि प्री मेडिटेटेड हे दोन शब्द वापरले गेलेले आहेत। कारण आपण ज्या वेळेला आता सॅटेलाइट इमेजेस नुसार जेव्हा चित्र समोर आलेले आहेत तेव्हा असं दिसून येतं आहे की त्याच्या 1-2 दिवस पूर्वीपासून तिथं मोठ्या प्रमाणावरती व्हेकल्स, फार मोठ्या प्रमाणावरती सैन्य हे आणलं गेलेलं होतं आणि कोणत्याही प्रकारची डिसएंगेजमेंट नव्हती, म्हणजे कोणत्याही पद्धतीने तिथं बाहेर जाण्याचा किंवा तिथं सोडून जाण्याचा चीनचा विचार नव्हता। वस्तुतः असं ठरलं होतं 6 जूनच्या बैठकीमध्ये की चीन 1 किलोमीटर मागे जाणार आहे। असं ठरलेलं असताना त्यावेळेला खरंच चीन हा मागे गेलाय का, डिसएंगेजमेंट होती की नाही, आणि हे बघण्यासाठी म्हणून आपले जे कमांडिंग ऑफिसर मिस्टर बाबू आहेत ते तिथे गेलेले होते आणि ते गेलेले असताना आणि त्यावेळेला त्यांची जी ऑब्झर्वेशन पोस्ट होती ती आपण डिस्ट्रॉय केली आणि ती डिस्ट्रॉय केल्यानंतर अचानकपणे त्यांच्याकडनं अटॅक करण्यात आला। हा जो अटॅक होता हा पूर्णपणे प्री प्लॅन्ड अशा स्वरूपाचा होता। याच्यामधनं चीनला आपल्या शक्तीचं प्रदर्शन तिथं करायचं होतं। त्याचप्रमाणे इथनं आम्ही कोणत्याही प्रकारे डिसएंगेज होणार नाही हे देखील चीनला सांगायचं होतं। त्यामुळे आपण जो शब्द वापरलेला आहे हा प्री मेडिटेटेड होता, हा पूर्णपणे प्री प्लॅन्ड अशा स्वरूपाचा होता। मला असं एक महत्वाचा मुद्दा असं वाटतोय की गलवानवरती अचानकपणे चीनने असा आपला दावा सांगणं, हा गलवान अचानक एवढा महत्वाचा का बनला हे देखील तेवढंच महत्वाचं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। कारण गलवान हा यासाठी सामरिकदृष्ट्या महत्वाचा आहे की हा गिलगिट बाल्टिस्तानला कनेक्ट करणारा आहे आणि गलवानवरनच जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे, हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा त्याच्याशी कनेक्टेड असल्यामुळे आणि तिथनं आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकत असल्यामुळे हा पूर्णपणे वेस्टर्न साईडला झाला आणि ईस्टर्न साईडला तिबेट मधल्या ज्या चीनच्या सगळ्या लष्करी हालचाली आहेत त्याच्यावरती देखील वॉच ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे या दोन्ही दृष्टिकोनातून गलवान आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा होता आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण तिथं गलवानच्या खोऱ्यामध्ये बऱ्यापैकी आता जो रोड कन्स्ट्रक्शन आहे, जो दौलत बेग ओल्डीचा रोड कन्स्ट्रक्शन आहे, जो अत्यंत आपल्यासाठी फार मेजर प्रोजेक्ट आहे, जो पुढच्या वर्षीपर्यंत आपला पूर्ण होतो आहे, त्याच्यावरती प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं। त्यामुळे मला असं वाटतं की चीनलाही हे जाणीवपूर्वक हा उकरून काढलेला वाद आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो उद्देश आहे हा प्रामुख्याने गलवानचं स्ट्रॅटेजिक महत्व लक्षात घेता त्याला आपल्याकडे घेणं हा प्रकार आहे। परंतु चीनची पूर्णपणे शिरजोरी आहे आणि काल आपल्या पंतप्रधानांनी जे शब्द वापरले ते देखील अत्यंत कॅल्क्युलेटेड होते। त्यांनी असं सांगितलं की आमचे जे डिफरन्सेस आहेत हे डिस्प्यूट मध्ये कन्वर्ट व्हायला नको अशी आमची इच्छा आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण अजूनही डिप्लोमॅटिक टॉक्स किंवा चॅनल्स जे आहेत ते अजूनही ओपन ठेवलेले आहेत, म्हणजे आम्ही चर्चा करायला तयार आहोत असंही आपण सुचवलेलं आहे। पण आपण हे पण सांगितलेलं आहे की आम्ही बिफिटिंग रिप्लाय देऊ आणि जर तुम्ही, आम्ही पीस लव्हिंग देश आहोत पण आमचं शांतता प्रेमी आहोत, म्हणजे तुम्ही आम्हाला ग्रँटेड घेऊ नका। आम्ही शांतता प्रेमी हा आमचा विकनेस नाहीये, हा आम्ही ज्या वेळेला ठरवलं जर आमच्या सॉव्हरेंटीला
आणि आमच्या इंटिग्रिटीला धक्का बसत असेल तर भारत बी फिटिंग रिप्लाय दिल. आणि हा जो बी फिटिंग रिप्लाय आहे हा आता भारताने द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं लक्ष, आणि त्यासाठी आपल्याला अनेक मार्ग आहेत ते करण्याचे. आणि त्याच्यातनं पहिल्यांदा काल केंद्र सरकारकडनं टेलिकॉम मिनिस्ट्रीकडनं जी हिंट दिली गेलेली आहे ती म्हणजे 4Gच्या बाबतीत BSNLचे जेही अपग्रेडेशनचे टेंडर्स होते ते टेंडर्स रिव्ह्यू केले जाणार आहेत. आणि त्यामध्ये चायनाकडनं घेतले जाणारे इक्विपमेंट जे आहेत हे आपण आता बॅन करणार आहोत. चायनाला त्याच्यामधनं आयसोलेट करणार आहोत. ही सुरुवात आहे. याच्यानंतर पुढची स्टेप ही 5Gच्या बाबतीमध्ये असेल, कारण जी चायनाची टेलिकॉम जायंट आहे हुवाई, ही 5Gच्या बिडिंगसाठी किंवा तिला 5Gचे कॉन्ट्रॅक्ट पाहिजे आहे आणि हा $1 बिलियन कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यामुळे हा आपण सेकंड धक्का देऊ. त्याचप्रमाणे जी ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन आहे भारतामधली, ज्याच्याला 7 कोटी हे स्मॉल ट्रेडर्स, छोटे व्यापारी हे त्याला कनेक्ट आहेत. त्यांनी 450 कमोडिटीज आयडेंटिफाय करून ठेवलेल्या आहेत की ज्या लोकली सोर्स होऊ शकतात, ज्याचं उत्पादन भारतामध्ये होऊ शकतं. आणि त्यामुळे त्या गोष्टी आपण बॅन कर. हळूहळू आपण आता या सगळ्या गोष्टींवरती, कारण जयशंकरन यांचं आणखीन एक वाक्य होतं ते फार महत्वाचं आहे की 1976 पासून भारत आणि चीन मधले संबंध नॉर्मलाइज व्हावे म्हणून जे डिप्लोमॅटिक टॉक चालले होते, ज्या चर्चा चालल्या होत्या, या सगळ्याच्या सगळ्या पूर्णपणे बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या त्या संघर्षाचा अत्यंत नकारात्मक आणि वाईट परिणाम हा भारत आणि चीन यांच्या संबंधांवरती झालेला असल्यामुळे आता आपण सगळेच ऑप्शन्स आपले वर्कआउट करणार आहोत. आणि आज एक अत्यंत पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट घडलेली आहे. आणि ती डेव्हलपमेंट म्हणजे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जी नॉन परमनंट सीट आहे, ही नॉन परमनंट सीट मध्ये भारत हा निवडला गेलेला आहे. शैलेंद्र, भारत 2 वर्षासाठी. शैलेंद्र, मी इकडे तुम्हाला थोडंसं थांबवू इच्छितो, कारण मला ह्या प्रश्नाकडे यायचंच होतं. मी हा मुद्दा घेऊन येणारच होतो. मला त्याआधी एक थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की भारताने हे जे शब्द वापरलेले आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 देशांनी कसं संभाषण करायचं याचे काही नॉर्म्स ठरलेले असतात, किंवा आपण काय शब्द वापरतो याची एक विशिष्ट, आणि तो थेट संदेश तिकडे जातो. तर आता आणि एकीकडे जनमत सांगतंय की आता बदला घ्या सूड वगैरे असं जनमत एकूण होताना दिसतंय. तर भारताने आता डिप्लोमॅटिक लेव्हलवर सुरू केलेली ही चर्चा किंवा हे शब्द वापरलेले हे, आणि आता एकूण टेलिकॉम बद्दल आपण जे म्हणलात ते, तर हा चीनला दिलेला एक ठोस इशारा आहे असं आता म्हणता येईल का? हा निश्चितपणे चीनला दिलेला अत्यंत ठोस इशारा आहे. आणि चीनला याची कल्पना आहे की चीनचा जो आज विकास झालेला आहे, चीनची जी वाटचाल ही आता सध्या ज्या महासत्तेच्या दिशेने चाललेली आहे, चीनला याची पूर्ण कल्पना आहे की ते चीनच्या लष्करी सामर्थ्यामुळे झालेलं नाहीये. तर चीनचा हा जो सध्या विकास झालेला हा पूर्णपणे त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे झालेला आहे. आणि ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारातनं चीनला एवढा मोठा नफा मिळालेला आहे, त्यामुळे आजच्या घडीला ज्या 87 अब्ज डॉलरच्या वस्तू या भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जातात आणि चीनचा जवळपास 16% एक्सपोर्ट जो आहे तो भारताला आहे, हे चीन कधीही अंडर एस्टिमेट त्याला करू शकत नाही, कारण चीनसाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. कोरोना क्रायसिसमुळे चीनला आर्थिक झळा या बसायला लागलेल्या आहेत. त्यांच्याकडच्या बऱ्याचशा इंडस्ट्रीज बंद झालेल्या आहेत, बेकारी वाढलेली आहे. अशा प्रसंगी त्यांना हे 87 बिलियन डॉलरचं मार्केट हे लूज करणं, गमवणं हे आजच्या घडीला चीनला बिलकुल परवडणारं नाही. त्यामुळे चीन हा निगोशिएटिंग टेबलवरती 100% येणार आहे. आणि त्यासाठी स्वतः चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन केलेला होता. परंतु आपल्याला चीनचा स्वभाव हा माहिती, चीनचं गुरगुरणं आपल्याला हे माहिती आहे. हे करून चीन नंतर निगोशिएटिंग टेबलला येईलच, कारण चीन हा संघर्ष वाढवायची चीनची पण इच्छा नाहीये. याचं कारण फार वेगळं आहे, कारण चीन हा कोरोनाच्या प्रश्नावरनं आंतरराष्ट्रीय लेव्हलला आयसोलेट झालेला आहे. आणि चीनला याची कल्पना आहे, कारण ऑलरेडी युनायटेड किंगडमनी कन्सर्न व्यक्त केलेला आहे, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कन्सर्न व्यक्त केलेला आहे. त्यामुळे हळूहळू आता देश ओपनली बोलायला लागतील आणि यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन हे भारताला मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये, कारण आपल्याकडे त्या संदर्भातले पुरावे आहेत. गलवानच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत अवाक शब्द गेल्या अनेक दशकांमध्ये चीनने काढलेला नाहीये, आणि अचानक गलवानविषयी चीन कसा काय हक्क सांगतो आहे, या बाबतीमध्ये चर्चेनेच हा मार्ग सोडवला गेला पाहिजे. ही भारताची भूमिका जी आहे ती आपण उत्तम पद्धतीने आंतरराष्ट्रीय समुदायापुढे मांडू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की चीन हा निगोशिएटिंग टेबलला येईल अशी मला अपेक्षा आहे. एक्झॅक्टली. आपण मगाशी एक संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा मुद्दा आपण मगाशी शैलेंद्र म्हणलो होतो, त्याआधी एक छोटीशी आपण ती बातमी बघूया, कारण नक्की काय झालंय हे सांगणं आधी गरजेचं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची अस्थायी राष्ट्रांच्या यादीत निवड झाली आहे. 192 देशांच्या जनरल असेंब्लीत भारताला 184 मतं मिळाली. भारत, आयर्लंड, मेक्सिको, नॉर्वे या देशांना अस्थायी सदस्यत्व मिळाले. एशिया पॅसिफिक देशांच्या वर्गातून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रतिनिधित्व करणार आहे. या कॅटेगरीत भारत एकमेव सदस्य होता. भारताच्या सदस्यत्वाला विशेष म्हणजे
पाकिस्तान आणि चीनने सुद्धा पाठिंबा दिला होता. शैलेंद्र यांच्याकडे पुन्हा आपण जाऊया आणि याच विषयावर आपण शैलेंद्र यांना त्यांचं मत विचारूया. शैलेंद्र, संयुक्त परिषदेच्या अस्थायी राष्ट्र म्हणून आपण सुरक्षा परिषदेत दाखल झालेलो आहोत. खरं म्हणजे आपली मागणी आपल्याला स्थायी सदस्यत्व मिळावं अशी आहे. पण आता ही जी निवड झालेली आहे भारताची, याचा काय परिणाम होईल आणि आत्ताच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनला कोंडीत पकडण्यासाठी किंवा चीनला कुठेतरी आपण एक चेक देण्यासाठी या सदस्यत्वाचा कसा वापर करू शकतो? मला असं वाटतं की अत्यंत महत्वाची घडामोड आहे. आणि आपण ज्या वेळेला आपण सगळा देश हा कोरोना क्रायसिसशी झुंजतो आहे, त्याचप्रमाणे सीमेवरती आपले शेजारी आपल्याला त्रास देत आहेत, अशा प्रसंगी आपल्यासाठी ही एक अत्यंत सकारात्मक आणि पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जवळपास 10 वर्षानंतर भारत पुन्हा एकदा नॉन परमनंट सीटसाठी हा भारताची निवड झालेली आहे. आणि युनायटेड नेशनचे 193 सदस्य देश आहेत, त्याच्यापैकी 184 देशांचा पाठिंबा मिळणं ही भारतासाठी अत्यंत मोठी अचिव्हमेंट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे एका अशा जंक्शनला झालेलं आहे की ज्या वेळेला भारत परमनंट सदस्यत्वासाठी प्रयत्न करतो आहे, निश्चितपणे हे नॉन परमनंट जी सीट आहे ही त्या दिशेने भारताचा प्रवास चाललेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ज्या वेळेला या संदर्भामध्ये युनायटेड नेशनचे आपले जे परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह यांचा जो व्हिडिओ संदेश आता आलेला आहे, त्यांनी क्रुशियल जंक्शन हा शब्द वापरलेला आहे. आणि हा क्रुशियल जंक्शन यासाठी आहे की आता चायना हा परमनंट मेंबर असल्यामुळे तो कोरोना संदर्भामधला कोणताही प्रश्न हा सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चर्चेला येऊ देत नाहीये. त्यामुळे भारत इथं आल्यानंतर भारत, अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड हा जो गट आहे हा अत्यंत स्ट्रॉंग बनेल आणि ते फोर्सफुली आणू शकतील. दुसरं, चीन हा भारत चीन संघर्षाचा विषय देखील सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आणल्यानंतर तो आपल्या फेवरेबल कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल. पण भारत तिथं असल्यामुळे आता याचा फार मोठा फरक हा नक्कीच पडणार आहे. आणि याच्यातलं दुसरं एक मोठं प्रतिबिंबित होतं ते म्हणजे भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती वाढता प्रभाव. 184 देशांचं समर्थन ही साधी गोष्ट नाहीये. कारण हे कशा पद्धतीने मोबिलाइज करावं लागतं हा फार मोठा आपल्या सगळा सपोर्ट आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारत कशा पद्धतीने भूमिका मांडू शकतो, कशा पद्धतीने नेतृत्व देऊ शकतो, कारण हा शब्द देखील युनायटेड नेशनचे आपले जे परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांनी वापरला आहे की ग्लोबल लिडरशिप जी आहे त्या बाबतीमध्ये भारत कशा पद्धतीने आता येऊ शकतो पुढे. दुसरं, G7 ची मेंबरशिप आपल्याला ऑफर झालेली आहे. त्याचप्रमाणे आता हा देखील आपल्याकडे अचिव्हमेंट आहे. तर याचा परिणाम कुठेतरी नक्कीच चीनवरती होईल आणि आपल्या जो सीमावाद चाललेला आहे त्याच्यावरती देखील. शैलेंद्र, एकूणच आता भारताला ही जी मेंबरशिप मिळालेली आहे त्याचा खरोखर चांगला परिणाम एकूण होतोय असं दिसतंय, कारण आंतरराष्ट्रीय समुदायात भारताचं वजन वाढलेलं यातून परावर्तित होतंय, दिसून येत आहे. नक्कीच. आपल्याला शैलेंद्र सर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि अमित सर तुम्ही सुद्धा या संदर्भात मला खूप छान माहिती दिली. धन्यवाद दोघांचे पण, खूप खूप आभार. तर बुलेटिनमध्ये इतरही काही ताज्या घडामोडी पाहायच्या आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.